गेल्या 50 वर्षापासून शिर्डी राहता हा विखेंचा अभेद्य गड समजला जातो। विखे कुटुंबियाच्या 3 पिढ्यांनी येथे राज्य केले। यंदाही मंत्री राधाकृष्ण विखे हे शिर्डीतून 8व्यांदा निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसने यावेळी त्यांचा कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांना मैदानात उतरवले आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे घोगरे यांना रसद पुरवत असल्याने या निवडणुकीत रंगत आल्याचे सांगितले जात आहे। मात्र वास्तविक यंदाही विखे लाखांच्या आसपास लीडने विजयी होतील अशी शक्यता प्रत्यक्षात लोकात मिसळल्यावर पाहायला मिळत आहे। प्रभावती घोगरे या खरंच विखेंना टफ फाईट देतील का? राधाकृष्ण विखे खरंच लाखांच्या लीडने निवडून येतील का? विवेक कोल्हे भाजपमध्ये सक्रिय झाल्याने विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल का? राजेंद्र पिपाडांची बंडखोरी विखेंसाठी डोकेदुखी ठरेल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। लोणी शिर्डी राहता या साखरपट्ट्यात गेल्या अर्धशतकापासून विखे कुटुंबाचं प्राबल्य आहे। सुरुवातीला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आता माजी खासदार सुजय विखे पाटील अशा विखेंच्या 4 पिढ्यांनी येथे समाजकारण व राजकारण करत जिल्ह्यात व राज्यात आपला दबदबा कायम ठेवला। गेली 50-60 वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणं सोपं नसतं। ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायट्या, बाजार समित्या या सर्वांवर विखेंनी बेरजेचं राजकारण करत सत्ता अबाधित ठेवली। प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर विखेंनी राजकारण केलं। पक्ष कोणताही असला तरी सर्व धर्मीयांना सोबत घेत सर्वसमावेशक राजकारण केल्यानेच आतापर्यंत विखे विरोधात तगडा विरोधक येथे तयार झाला नाही। गेल्या वर्षी 2-3 ग्रामपंचायती व गणेश कारखाना हातून गेल्यानंतर विखेंच्या विरोधकांच्या अचानक चर्चा होऊ लागल्या। वास्तविक अभेद्य किल्ल्यात सुरुंग लागल्यानंतर अशा चर्चा होणे स्वाभाविक असते। मात्र या चर्चांना प्रमाणापेक्षा जास्त हवा दिल्याचेही दिसले। प्रभावती घोगरे, विवेक कोल्हे, बाळासाहेब थोरात, राजेंद्र पिपाडा, निलेश लंके असे सगळेच नेते त्यावेळी खुद्द राहता शिर्डीत येऊन विखे विरोधात सभा घेऊ लागले। विखेंवर दहशतीचा आरोप केला गेला, दडपशाहीचा आरोप केला गेला। हे पहिल्यांदाच घडत असल्याने देशभरातील मीडिया हाऊसचे या विषयाकडे लक्ष गेले। बातम्या येऊ लागल्या। विरोधकांनीही वारंवार हेच मुद्दे अधोरेखित करायला सुरुवात केली। प्रभावती घोगरे, विवेक कोल्हेंच्या भाषणाच्या क्लिप व्हायरल करण्यात येऊ लागल्या। गणेश कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर तर विरोधकांना आणखी बळ मिळालं। मात्र गणेश कारखान्यातील पराभव या एका निवडणुकीवर विधानसभेचं गणित आखता येत नसतं, हेच विरोधक विसरल्याचं दिसतं। गणेश कारखाना हातून गेला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हेंना हाताशी धरलं। कोल्हे भाजपमध्ये असले तरी काही गैरसमजातून त्यांचा विखेंना विरोध सुरू होता। शिवाय लोणी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच प्रभावती घोगरे यांच्यासह इतर विखे विरोधकही त्यावेळी प्रचारात होते। मात्र गणेश कारखाना निवडणुकीने विखेंचा विधानसभेलाही पराभव होईल ही आशा त्यावेळी विरोधकांना होती। आता परिस्थिती बदलली आहे। गणेश पट्ट्यात कोल्हेंना मानणारा वर्ग असला तरी आता कोल्हे विखेंच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत। गणेश नगर, पुणतांबा, वाकडी या पट्ट्यातून विखेंना लीड देण्याची जबाबदारी विवेक कोल्हेंवर पक्षाने सोपवली आहे। शिवाय थेट गृहमंत्री अमित शहांसमोर माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हेंची नाराजी दूर झाल्याने या मायलेकांना आता विखेंसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागणार आहे। दुसरीकडे प्रभावती घोगरे यांची भाषणे गणेश कारखाने निवडणुकीच्या वेळी व्हायरल झाली आणि त्यांची हवा झाली। मात्र कोल्हार व लोणी या 2 गटातच घोगरेंची ओळख असल्याचा आरोप विखे गटाकडून करण्यात आला आहे। शिवाय या दोन्ही गटात सध्या सुजय विखेंनी लक्ष घातल्याने तेथील नाराजांची मनधरणी करण्यात यश आल्याचेही गेल्या काही दिवसांपासून दिसले आहे। त्या उलट विवेक कोल्हे सोबत असल्याने विखेंना पुणतांबा, वाकडी, साकूर, बाभळेश्वर या उर्वरित 4 गटात चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे या सर्वांपेक्षा जास्त मतदान असलेल्या राहता व शिर्डी या 2 शहरातही विखेंना 80% जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या 2 शहरातील मतांचं लीडच विरोधकांना इतर ठिकाणी तोडणे अशक्य असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात। भाजपचे राजेंद्र पिपाडाही यावेळी अपक्ष मैदानात उतरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र गेल्या 5 वर्षात ते कोठेच दिसले नसून फक्त निवडणुकीपुरते बाहेर आल्याचा आरोप विखेंच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे।
दहशत केली असती तर एवढे अपक्ष अर्ज भरले गेले नसते, असा सवाल आता विखे गटाकडून करण्यात येत आहे. दहशत हा फक्त प्रचाराचा मुद्दा असून राहता किंवा शिर्डीत कोणतीही दहशत नसल्याचे आता विखेंच्या कार्यकर्त्यांकडून पुराव्यानिशी सांगितले जात आहे. शिवाय गेल्या लोकसभेला मुस्लिम समाज व शेतकऱ्यांनीही महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचे दिसले. मात्र राहता तालुक्यात हे दोन्ही गट विखेंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे काही चॅनलच्या सर्व्हेवरून स्पष्ट दिसले. मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान, सामुदायिक विवाह सोहळे, महिलांसाठीच्या योजना यामुळे या तालुक्यातील मुस्लिम समाज विखेंच्या पाठीशी असल्याचे त्या समाजाचे नेते जाहीर भाषणात सांगत आहेत. एकंदर पिपाडांची अपक्ष वाट, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हेंची महायुतीला साथ ही गणिते पाहता यंदा बाळासाहेब थोरात व प्रभावती घोगरेंना शिर्डीची निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.